मी काय म्हणते ऐका ना, काय? पण आता हे लग्नाचं वाढदिवसाचं कसं करायचं, किती मोठा वाढदिवस करायचा आहे. लग्नाच्या वाढदिवसात काय एवढं त्यात काय एवढं मला असं म्हणणं होतं, बोलवलं असतं बहिणीला मेवण्याला. असं करायचं ना? हा थोडक्यातच काय तुम्हाला जरा जोडीदार होऊन जाईल. हा तेवढं होईल बा मग झालं 2-4 बरोबर. दिवस पण त्यांना पाहुण्याचं कसं आहे माहिती ना, त्यांचं इतकं अवघड आहे, एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांना असं सगळं कट्टोकट लागतं. हिने ही गोष्ट झालीच पाहिजे, तिने ती गोष्ट झालीच पाहिजे. बरं फुकट जर खायचं म्हटलं ना, पाहुणा आला की आपल्याला धुवून न्यायला कमी करायचं नाही. फुकट खायचं म्हणलं कोण विचार धुर करणार आहे आणि आपल्याला बी पाहुणे आले म्हणत आपल्या थोडं त्यांचं मी तर म्हणते आपल्याला काय बोकड बघताना बी सोन्याचं बघावं लागतं का काय माहिती, एखादं फुकट बापरे. आपण आता एवढं सोन्याचंच बघावं लागत. त्यांना 3 टाइम मटण लागन खायला. ते ठीक आहे पण आता ते आपल्याला पाहून इकडे आपण डझन भर बोलवले परवडन, पण एक परवडन का तू हे बोलायला. खाऊ ना आपलं जड पडेल तेवढं खर्चात बरं आपलं बजेट बी नाही एवढं मोठं. आणि मला गिफ्ट काय देणार आहे आता? गिफ्ट आता काय आपल्या पैसे नुसार बघा काहीतरी तरी काहीतरी तरी तुमच्या बहिणीला तुम्ही आयफोन घेऊन दिला होता ना. आयफोन घेऊन दिला होता पण मग आता आता माझा आयफोन पण जुना झाला, मला पण आयफोन पाहिजे आता. ठीक आहे चालेल मग काय करायचंच म्हणलं नंतर मग करूच. काय आपण आपल्या भाताच्या वावरावर व्हिडिओ काढत जाऊ ना हा मग मस्त. काय घेऊन टाकू काही हरकत नाही. बरं बरं ऐकून त्यांना फोन लावा ना. त्यांना फोन लावायला हा त्यांना ना या म्हणा संध्याकाळपर्यंत, त्यांना यायला किती 1 तास लागत. एक तास नाही झाला तर घरी जर असतं देऊन येते लगेच. अहो त्यांना फक्त याच म्हणा. हा ते माहिती का हायत्या कपड्यावर निघतील बनिनीवरती काय खुशी माहिती. जर चालते लगेच. हॅलो हा पाहुणे का घरी आहे? काय करताय काय चाललंय? हा ना म्हणलो मग आम्ही अॅनिव्हर्सरीचं ठरवलं होतं. तर म्हणलं थोडा ठेवले होते म्हणलं थोडक्यात कार्यक्रम घरगुती करू म्हणलं. कोणाची अॅनिव्हर्सरी म्हणजे आता अॅनिव्हर्सरी एकाची असते का? काय पाहुणे तुम्ही पण असं बोलताय ना. या काय प्रोग्राम काय घेतो काय खायला काय करू सगळं तुम्ही आता करा यायला सगळंच व्यवस्था राहील तुम्ही या झोपायची वेळ होते झोपायला म्हणतात काही सगळंच व्यवस्था आहे नाही तर मग काय तुमच्या घर बांधायला भाऊ माझा आलो लय बात करायचं पावसाळ्यात या येऊन जा लवकर या थोडं म्हणजे आपल्याला बाकीची व्यवस्था करता येईल. हा ठीक आहे चालेल या काय म्हणत होते पाहुणा गळायचं काय म्हणे. अहो मागे वेळ चालत होतं म्हणा तुमच्या घरात म्हणे बदा बदा गळत होतं म्हणजे म्हणा. म्हणा त्या घरी तू 5 तासा घरात राहतो, हा. तर आमच्या इथे ना आम्हाला सांगा आमचं घर गळत. म्हणजे किती आवलादी पाहुणा आहे. स्वतःच्या उलट्या बोंब चोराच्या उलट्या भाऊ. हो या पाहुण्याला वाटतं हा का अंबानीच्या पोटी जन्माला येईल का काय माहिती. अहो त्यांचं आता ते काही हा, अंबानी लोकांचं रक्त पिऊ पिऊ जामे आणि इकडे आपला बाबूराव लोकांना नाव ठेवू ठेवू जामे. हो. काय करा बाबा काय कर. मागच्या महिन्यात तर मला म्हणे मेवणी बाई म्हटलं काय 50,000 रुपये द्या म्हणे मला त्या विमानाने हिंडायला जायचं म्हणे पुढं. म्हटलं, एक काम करा म्हटलं तुमच्या याला फोन करा म्हटलं साडूला, त्यांना सांगायचं देतात काय. मग म्हणे अहो त्याचा फोनच उचलत नाही, मग तुम्ही कोण फोन नाही उचलला त्यांचा. असेल काही कामात नाही लक्षात आलं. चालेल ठीक आहे चला जाऊ द्या त्यांना. तू आलो येते अहो, आता येतील ते लगेच येते लगेच त्यांना. बायकोला सांगून जा. एवढं त्यांना सांगितलं हो झालं असतं लगेच एवढं सांगितलं मला लगेच ते पळायचं एका पायावर निघतील ते. ए मंगल ए मंगल अहो आले काय 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 करू झोपले का काय काय अशी झोपायचं मग या बाहेर काय करू राहिली तोंडवाची काय बाबा भुकता हो तुम्ही नेहमी ये बाहेर ये हा काय अगं तो मेवण्याचा फोन आलता हा मग काय म्हणलो कशी येते चांगले का मग त्याला काय झालं ताई काय बोलली दोघे ताज लेट त्याला काय झालं ताई काय बोलली ताई काय म्हणा ताई त्याला खूप उभी ताई येणार आहे का इकडं येऊन राहिले का इकडे तिकडं नाही येणार मग तो मेवण्या तो दाजीने तिकडे बोलवलं आपल्याला काय काय त्याच्या लग्नाचं काय करायचं त्यांना सर नर्सरी अरे हो त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे सनवर्सरी नाही काय त्याला अनवर्सरी हा अनवर्सरी का काय हा 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 ते कधी शिकता काय ते मसनात काय? गौऱ्या गेल्या ना तुमच्या आपण कधीच केलं नाही असं हा तुम्ही ना काहीच नाही करू दिलं हा का शेवटी मसनात गौऱ्या गेल्या तुमच्या खूप नाही काहीच जाणार नाही आहे झालं. अजून अजून हा. नाही गेले. जाणार आहे जाऊ दे, असू दे. मी मस्त गेलो तू काय करशील हा? मला बी जायचंय मला बी जायचंय हा, मला- कोणाला चुकलंय बरं 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 ऐका ना हा. त्याच्या लग्नाची अनिव्हर्सरी आहे हा. लग्नाचा बर्थडे हा. वाढदिवस असतो ना हा, हा, birthday. तसा लग्न दोघायचा बड्डे हा म्हणजे त्या दिवशी त्याचं लग्न झालं होतं त्या दिवशी हा हा तर ती मग तारीख तो वार नाही फक्त तो हा पण तारीख आली असं हा साल आलं हा साल नाही आलं साल बदललं साल बदल हा. मग महिना आता तेव्हा काय आला, करते? महिना तेव्हा आला, बिघायचं तारीख का तेव्हा बाहेर? आली. ते बरं बोकडे बिकडे कापणार आहे सगळे कापणार आहे नाही म्हणजे बोकडे कापणार आहे हा बर मग त्याला काय घ्यायचं वाढदिवसाचं गिफ्ट त्याला काय राहत नाही राहत नाही त्याला ते काय लहान राहिले काय म्हणजे आणि मग मग काय ते नुसतं बोकड्या खायला जायचं काय? बोकडे काम घ्यायचं का काय रानटी माणूस आहे आणि हा? मग म्हणे की नुसतं त्याला खायला पो- जायचं त्याला पोरं झाले 5-7 कवाय काय करते त्याला काय झालं अहो गावात मध्ये कुठे काय कार्यक्रम असला तुम्हाला पहिले ठेपा लागतो गेले की आलेच तुट्ट भरून ती बाहेर पडायची आली ती बाबरावचं तिट्ट. काम असते हा बाबूरावचं काम असते हा. बाई ऐका त्याच्या लग्नाच्या बड्डेला काहीतरी घेऊन जायचं तर मी येणार आहे तशी नाही आपल्याला येणार. पैसे नाही काय नाही हा? सडक पैसे झालं. नाहीये मग मी पण काय फुकट खाऊ घालणार नाही तुम्हाला तिथे नेऊन म्हणजे मी काय फुकट खायला नाही मला माहिती नाही मला मस्त पीस वाढायच्या हा आणि झोपायला जागामध्ये करायची मला 2 दिवस यायचंच नाही काय माणूस आहे हा फुकट हा. खाणारा हा. हा? मी तुला बाहेर काय नाही समजते का फुकट खात नसता सोयऱ्याचं काहीतरी घेऊन जायला लागतं एवढं ते ना आदर मानानं तू फोन बाई, केला तू आपण शेजारी झोपू आता झोपायचं बंद पडो हा. मी काय म्हणते पुत्याला काहीतरी घ्यायचंय काय घेते त्याला गिफ्ट घ्यायचंय त्याला काय गिफ्ट घेते घेऊ काहीतरी आणि घे एक हा केळाची केळाची पाने. फणी हा केळाची 12 जण खातील 1 डझन केळ आहे ना मग खाऊ दे ना मग लगेच तुमचं नाव होईल की पाहुणे केळ आणले त्याचे 6 पोरं ते दोघं 9 रुपये 8 काय आपण 2 माणूस आहे हा? आपण खाऊ 2 नाही नाही दुसरं काहीतरी देऊ साडीगिरी घेऊ मा बहिणीला
अरे साड्या घ्यायच्या तिला आणि ते पाहुण्याला पण एखादा ड्रेस घेऊ. तिचं माप आहे का साडीचं हा साडीचं कधी माप असतं का? मग हा माप असतं आयुष्यात कधी घेतलीच नाही. मामा याच्या साडी घालते मी. ती पाहिजे कशी झाली आता टरबूजवाली मग हे? उद्या ना काय तुमचं खवरायली कधी बोलायला का बहिणीला काय हा? तिला वाश होता आपला वास येतो म्हणे आपला. हा. आहेच तशी तुम्ही. काय रे हा बरं चल टाइमपास न करू कर तयारी चाल लगेच साडी घ्यायची बरं का? काय लागेल साडी बरं बरं मग पैसे दिला मला साडी साडी नको घेऊ तोंड आवराव जरा तुम्ही. बाय अगं चाल ना अहो, आली ना काय घाई तुमची. एक गुलाब लाव घे वा पुढे वा. हा चल ये बाय हम्म. तिला झाल्यावर बडबड करायची हा शांततेने जेवायचं माझ्या जवळ यायचंच नाही हा तुम्ही जरा कमी जेवा जा नाही तर बीपी व्हायचा वाढायचा. मी तुझी ते टाइम खात राहणार तिथून आबोलच बोलावं लागलं बरं का मला. बीपी वाढली एवढी लगेच आपण भेटेल नाही हा 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 तेच म्हणलं आता बस जरा बस. कमी खा. जातो बस गळा भेट घेतो बसतोय हा गळा भेट काय घाबरण नाही बहीण. काय काय घे चिलिन तर कसं काय गळ्यात पडलं म्हणून काय माया. हा लय माहिती का काय? नाजूक नाजूक किती नाजूक तुमची वांगडे वाटली नाही. वांगडे चाल हा अशा गळ्यात येत नका पडू. तुला काय करायचं बाई मेवणी मेवणी म्हणजे काय बाय आहे बुजावर म्हणून कसं काय गळ्यात पडलं माया. चला ए चला काय? जाऊन येऊ आता. लय ऊन झालं काय कोणी हा बाबूराव काका कुठे लय मोठा झाला तू आता मग मोठा आलो कसं काय बरं आहे का? हा अजून खेळत होता ना गाडी चालवतो हा गाडी खेळत तू पहिलं सायकल खेळायचं बाय हा हा है ना मग आली का? तो गुडघे पडून घेतो हा आता आलं झाली बरे. आलं हा मग किती दिवस आता महिनाभर आहे इकडेच महिनाभर फुकटचं भेटतं ना खायला. एवढं सोनं फार केलं 5 रुपयाच काय आणलं गेलं नाही. कोणला ते का त्याचं बरं आहे काय जरी द्यायचं नाही पण भेटतच ना कोणी काही गावातलं आहे का रे? जाऊ द्या हो, काय भांडता तुम्ही बी. आहे तिकडे आहे नाही भाऊ काही चक्कर नाही झाला. काय गेला होता का त्याच्याकडे नाही नाही 2 दिवस झाले चक्कर काही कामच पडलं नाही मला जायचं. तिचं नवरं ते आता मला काय माहिती कामाला होता काय नाही जायचे हा. पण आता शेतीतच चालू आहे त्यांचं. काल भेटले होते मला पेट्रोल संपलं. लग्नाचा वाढदिवस आहे तुझा लग्नाच्या वाढदिवसाला कधी आहे? परवाच्या दिवशी आईला त्याने सांगितलं का नाही तू कुठं कामात होता त्याला कोणाला त्याला लेकरू आहे एवढे तुमच्या फारके सांगेले. हा मग काय बरं अहो अख्ख्या गावाला गाव जेवणी काय बोकडा कापणार बोकडा. हा मग ऐका सर ऐका काय बोकड पुरं जे काय गिफ्ट घेऊन जाणार नाही ना त्यांना तर रस्ता रस्ताच देणार आहे. मी आणलं तुम्ही काय आणलं? मी आणलं केळी कुठे त्याच्या पिशेच हा का घरी गेल्यावर खाऊन घ्याल सगळं. मग खायला झाले मग गिफ्ट काल राहते तिथे लोकांना दाखवायला हा नको. लोकांच्या बापाचं आहे काय कपडे घ्यायचे कोणाला मला ना? मग घेणार. तुम्हाला नाही त्यांना अरे त्या बायला साडी आणणार होतो हा. काय झालं माहिती तिचं मापच नाही आपल्याकडे साडीचं माप राहते का सांगावं का अरे नाही बाबा ती बाई आता पहिली काही झाली तुला झाली? म्हणलं कसं आपली नेलेली साडी आली ना तर परत मानावं लागेल त्याच्यामुळे मी तिला साडीच नाही आणली अरे तू टेन्शन घेऊ नको आता ते तिला सोबत घेऊन आम्ही साडी घेणार आहे. हा का? पैठणी पैठणी नवीन फोन घेतलाय ना हा. चल चालतंय. मारला एक जरा तर अहो काय सोडा बाबूराव काका गावात आता आले आता तर भेटत जा. यात एकदा पेल होतं त्याला म्हणलं काय चाललंय काय नाही त्याला वरणाच्या काढून घेतला चांगला आहे ना चांगलं आहे मग पासवर्ड माहिती पाहिजे जा. आता त्याच्या घरात काय काय आहे ते पाहत ना हा सांग बरं का जेव्हा आलं मला काय गरज पडली मी चाललोय आता गावात तू कुठं राहतो तू कुठं राहतो घरी. अरे हा पुढे तू काही दाखव मला हे काय माझं घर नवीन अरे. बांधलं नाही का त्या पहिल्या पुढे दराज लागेल दरवाजा लावेल भाजी झाली. काय का हा मग संध्याकाळी येतो का संध्याकाळी काय तिथं जेवण करा ना माझ्या घरी कशाला येतात चहा जावा. प्यायला बोलाव हा? चहा प्यायला चहा प्यायला पाहू महिन्यानंतर. महिन्यानंतर हा आता घरी कोण नाही काम ए, चालू चल. करायचं. काय त्या पोराच्या मागे लागायचं मी लागले का मागा चालेल ते बघ हेच थांबले माझं नाव घेता आपल्याला काय करायचंय चला. चल ना मग चाललंच ना एवढी काय घाई झाली अजून बोकड्या कापायचा राहिला. कोणाचा हा? ते कापणार रे नाही तेच म्हणलं एवढी काय घाई झाली. चरत असेल ते अजून ते गेल्या गेल्या शिजून नाही ठेवलं तुम्हाला. साडू तू झोपेल हा काय याचा साडू आवाज पाहुण्याला हा? आवाज द्या ना. हा मला पाहू दे साडू झोपले काय हा झोपलो तर आले का बरं झालं आलं ना अरे बापरे बसा निवंत झोपा झाले हा म्हणलं आता वाट बघत होतो तुमचीच म्हटलं आता येते पाहुणे म्हटलं मेवणी कुठे गेली आहेत ना घरी ती झोपेल असेल मध्ये नाही काय नाही कुठे मी झोपलो होतो आहे का घरात भाऊजी? हा बरं आहे ना घरात आहे ती हा पाहिजे आवाज आहे ना ऐ ताई ताई ऐ ताई बाई आली आली हा बरी का हा बरी बरी बरं आहे ना तिकडं काय? अरे किती वर्ष झाली भेटली नाही आपण बसा काय या इकडे या काय वास येतो काय बसा इथं खाली बसा नाही वास येतो का इकडे या ना. माणसाचं वास येतो, इथं बसा खाली. हो या ना इकडे बसा या. बरं इथं तिथे बसा बसा पाहुण्याजवळ. इकडे बसा ना अगं बसू दे इथं बसा इथं बसा, इथं बसा. याच्या करता बोललं मग मला याच्याकरता म्हणजे याच्या करता बोललं याच्याकरता म्हणजे कोण काय करता मग अहो तुम्हाला सांगितलं ना कार्यक्रम आहे लग्नाचा आता वाढदिवस त्याचा कार्यक्रम आहे बाहेर काय गळ्यामध्ये पडता जाऊन आपण किती वर्ष झाली भेटलो नाही तर अहो अहो भेटायला मग आता अहो ते मग काही- माणसाच्या पडा पर महिनावर तुमच्या साडीचे पप्पे घ्या मला काय तू करायचं झोपेला ते झोपत उठवलं उठलो त्याला आता पण मी आता उठलो ना फ्रेश होतील आता मग फ्रेश होते त्यांना कधी काय रात्री झोपलं होतं काय आता पडलं दिलं नका थोडंसं तुम्ही याची वाट बघून बघून तुम्हाला काय हात पाय धुवायचे का नका आता सगळं करून चालू करून सगळं करणार म्हणजे थोडं कर हात पाय धुवून बाई, आंघोळ जाऊ दे तिकडे आडांडी ताडांडी. पाणी वगैरे काय घ्यायचं का दिलं ते घे कुठे बी नेलं तर हेच कर ठीक आहे, काय पाणी पाणी घ्या. किती आताच पिला होता 20 रुपयाची हा. बिसलरी पिली बनव एक थेंबी नाही दिला मला
मग तुम्हाला बिस्लरीचं पाणी लागतं का प्यायला अरे, त्याचं नाही, पाणी नाही. कुठं होतं? भरून बाहेर नसतं. नाही त्याशिवाय पेत नाही हा ना बाई तुम्हाला घरचं पाणी चालत नाही का आता? अजिबात नाही मग आता इथं कसं काय हो? लग्नाला महिनाभर सहा- नाही. सात वर्ष- Direct- सहा- 7 वर्षापासून एकदाच बिसलरी घेतली आज. डायरेक्ट मी महिनाभर इडच आहे आता हा ना? चुकू चुकू पाणी प्यायले पाहुणा. आवडत आहे. असं करत करत. माय हा. काय पाहुणे गळ्यामध्ये बांधून काय बाई. दाजी म्हणायची मी लाज वाटते तुम्हाला एवढी बाई गाळणे करून राहिली सारख्या तुम्ही सारखेच म्हणजे बहिणी त्यात गुण दिसतो. मग आता आपल्याला पाणी चालणार नाही नाही तुम्ही जा आणा ना बिस्लरच पाणी आणा मला बिस्लरीच लागेल आपल्याकडे बिस्लरीच बाई, आता दुकानात पाणी जाऊ का बिस्लरी घ्यायला साधंच पाणी आपल्याकडे बाकी जाणील माल नाही, तुम्हाला माहिती चालेल बाहेर पाणी पे घरात पाणी पित नाही नका बाकीचं- नाटकं करू. हांड्यातलं पाणी गरम असतं. तेच बाकीचा पाणी माल आहे आपल्याकडे दुसरं पण पाणी आपल्याकडे तुमच्याकडे फ्रीज बीज आहे काय काय घेते ना. हांडा एकच. ती म्हणते अंड्याचे, ती म्हणजे चप्पे आहे, तुम्ही म्हणता फ्रीज आहे गळ्याला चपली. ए आव दशे का बस का तू सांगता काय टाकील कस का टाका टाकाल ए? इथं मी त्याची बहीण बसलेली आहे याच्याकडे बोलवलं काय मग मला अहो कसं म्हणजे अहो आम्ही आता लग्नाच्या दिवसात तुम्हाला बोललो ना तुम्ही अहो, ते आलं आधार आलं ना, कार्ड- आलं ना, आता तुमचं काम नाही जे का कामानिमित्त आलो ते कामाचं बोलतो. ते करायला पाहिजे तुम्हाला पाणी ब्रेश बिस्लरी आणा आता मस्त पाहिजे 3 आता महिनाभर मी इडच आहे मग आता- महिनाभर? हा महिनाभर म्हणजे आता काम नाही तिकडे काही अहो कामात जर नसते पण महिनाभर आलं तर आम्ही काय तेच करतो तुमचं म्हणजे तेच उद्योग तुम्हाला आहे, काम नाही, आम्हाला काही काम नाही का? एका दिवसासाठी बोलवलं एका दिवसासाठी फक्त बोलवलं आजच्या दिवस कार्यक्रम होईल तुमचं काय असेल खायचं प्यायचं तेवढं आवडायचं आणि ते बोकड्याचं मटण राहिलं म्हणते कोण काही ते घेऊन जा वाटलं असतं जेवढं हा. तेवढं कोण सांगा नाही ना आम्ही बरं बांधून देतो तुम्हाला इडच मग ते का महिनाभर खायचे काय महिनाभर राहील असं एखाद्या 2 दिवस समजू शकतो माणूस पाहुण्याच्या घरी महिनाभर तुझ्या नवरा बी सांभाळता येत नाही का महिनाभर झाला तर तोंड घेऊन इथं बरं जा 8 दिवस राहू जा. तुम्ही राहा ना आमच्या घरी 2 महिने. हा राहा काय कोण हो. आम्ही बाई आम्ही रात्रभर कोणाच्या घरी जात नाही आले 2 महिने 2-3 महिने. हा. चालतील ना होते आले की हा चालतील ना ते हा, आले की? चालेल आपल्याला काय आम्हाला वेळ नाही एवढं काम धंदा आमचं करतो सोडून तिकडे तुमच्याकडे यायला नाही, नाही, म्हणजे आम्ही बिगर कामाचे का अहो तुम्ही म्हणताय ना आम्हाला काय काम नाही आता आमचं काम धंदा सोडून काम आवरले म्हणून आलो ना तुमचं आवडले पण आता आमचे काम सोडून मी आम्ही तिकडे महिनाभर बसू तिकडे का राहिलं काय तिकडे राहिलं काय काय डोक्याला ताणी आहे, माणसं बोलून पसतावा नसतं बोललो ते परवडलं झालं. हा अहो म्हणलो मी तर नाहीच म्हणत होतं पण आता तुझं चाललं होतं बहिणीला बोलून घेऊ दाजीला बोलून घेऊ तिला किती दिवस झाले आता लग्न 15 वर्ष झाले पूर्ण माझे वय आहे तुझं लग्न आता मी मोठी म्हणल्यावर तुम्ही तर कवळायचे 16 वर्षाचे 4-5 आताशी. पोरं मला 5 पोरं आहेत तुम्हाला हम्म. बा, बाई, त्याचा नंबर नाही म्हटले हा. एकच पोरगा आहे आम्हाला म्हणे हो काय खोटं बोलत ती हा आणि आमच्या लग्नात कोणाचे आणले होते 2 अहो ते नंदाचे होते हा का मग पण तुम्ही काय मागले तुम्हाला अहो ते आमच्याकडे शिकायला त्यांच्या घरी मारलेले आमच्याच घरात राहत बस. अच्छा 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 हा. बाई इथे नवरा बधीरच आहे बाई ते बिलकुल बोलायची अक्कल नाही बरं आलं कोणासमोर नाही तुम्हाला 5-6 पोरं आहे का लोक काय म्हणतील कोणत्या काळात जगाच्या 5-6 जन्माला घालू मग शकतो त्याला काय होतं होते काय असल्यावर काय होते काय असल्यावर म्हणजे होत असलं त्याला काय होतं अहो समोरचं काय बोलतंय ते शिकून तरी बोला तुम्ही काय? बोलावं लागतं काय बोलावं चुकलं काय लागतं. आपण नाही काय चुकलं नाही नुसतं तोंड चालतं तुमचं. बरं मी काय म्हणतो जाऊ द्या ते जाऊ द्या बाकीचं आता आहे ना रोजचं आपलं काय ते बोलायचं, कामाचं बोलायचं. तुम्ही काय आता तुम्ही काय करा ते आणलं ना आपलं आपलं आणलंय ते बघू पण ऐका ना काय झाडू नका. मी काय म्हणतो बाकीचं आहे ना आता मटन बिटन आणलंय मग बोकडा कापायचा का तुम्ही बरं नाही एवढं कुठं बोकडे अच्छा, कापायचे पहा आता. मटण तुम्ही आवाज- पोरं वाल्यावाले सोन्याचा बोकडा कापायचा 4-6 माणसासाठी एवढं बोकडे कापायचं सोन्याचं? एवढं- तुम्ही जरा अहो सोन्याचा- ते खालच्या आळीतला सोन्याचा म्हटले का तुम्ही त्याचा बोकडा हा विकला कधी कधीच तेच ऐकलं असेल त्यांनी हा फोनवर बोललो ना तेव्हा म्हणतो ते त्याचा बोकडा विकला ते हा सोन्याचं. सोन्याचा बोकडा आणायचं म्हणलो मग काय केलं मग आता मग आता ते म्हणे एक डुकर घेऊन येऊन कापायला तुमच्या वाढदिवसाला अम्मा खाईन ते डुक्कर बी बरोबर रात्री. बाय 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 बाय, काय बायको इज्जत करते तुमची तुला घरी गेला दाखवतो डुकर कसं असतं ते? नाही मी इथेच थांबणार आहे ताईकडे आता ए बाई, नको, तुम्ही नको थांबू. नाही मी एकटी थांबते ना तू पण थांबू नको माझ्या इथं आमची तर असं पण तिसरा माणूस पाहिलं का तुम्हाला मला पण नाही थांबू देत ती पाहुणा नाही ना पाहुण्यासारखं जर नाही राहिलं ना त्याला इज्जतच राहत नाही त्यांची पंचायत होती ना तिसरं माणूस थांबलं काय पंचायत होती आमची जेव्हा खावायची आमचे मनाला चांगले आहे अजून पंचायती व्हायला पण तुमच्यासारखे ठेवूस तर आम्ही घरी पाहुणे ना हा. बोलले बरे म्हणजे आम्ही सा- राहिलो ना, एक महिना तेव्हा किती आपण जेव्हा सारखे तोंड पाहते पण मी काय करायचं नाहीच सांगा म्हणतो मला. तुम्ही पण आता इथं चालू होतं नाही म्हण बहिणीला बोलून घेऊ दाजीला बोलून घेऊ म्हणणार काय आले कसं आले लगे भांडणं सुरू केली हा दादा कुठं मला बांधलं काय आपण बांधलं एवढं तमाशा करतील मला काय माहिती अजून तर काहीच काहीच पेलं- म्हणजे- अजून तर पेलोय नाही याचं तर जाऊ दे पण मग तुम्ही जर येताना जर एवढं तुमचं तमाशा चालू या तुम्ही दोघं जण बाहेर चक्कर हा आम्ही येतो आम्ही आमचं घरात हा करतो कामं. घरात ते आवरून घ्या तुम्ही ते काय आता ते हा, स्वयंपाक पाणी सगळं आवरून घ्या चालेल चालेल येतो आम्ही जेवायला हा बरं मला मटण आणून देताय का मटण आणून देतो हा हा बाकीचं सगळं तुम्ही करतो झोपतो. तुम्ही या, किती जेव. आता आपलं किती नाही नाही तुम्हीच या दोघं जण 2 बाहेर किलो जाऊ. कसं होऊन जाईल 2 किलो अजून किती माणसं गेले नाही अजून नाही, नाही नाही, एक मित्र आहे एक मित्र येणार आहे? कंपनीमध्ये, हा एवढा आला का हा हा, येते. फोन केला येणार आहे हा, हा. फोन करून पाहत कुठं आलाय हा 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 म्हणलं कुठपर्यंत आलाय बरं बरं येऊन जा. हा बाकी तयारी झाली येऊन जा मग नाही नाही जाऊ जाऊ दे. हो, मागे. हॅलो पुढं आले तुम्ही पाहुणे अहो, तुम्ही का पाहुण्यावर आवरू शकता का? अहो निघाले असेल ना काय करा काही इज्जत येता नाही नाही ना माणसाला. वायशॉप मधून का भाडं चांगलं मोठं पैसे हा फोन पे करून देत पैसे रोमन वाडका झाला हा हाफ साईज झाला काय तिघत आहे आपण जाणार हा त्याचा वाढदिवस आहे लग्नाचा एन्जॉय घेतला पाहिजे ना फोन आपण पे करून देत पैसे. आणि त्याला देऊ थोडी थोडी हा धर. ठीक आहे ते आलो फोन करा फोन पे करून देत पैसे चाल लवकर या थोडं अहो, तुम्ही त्याच्या पाहुण्याला दारू सांगितली का आणि त्याचा मित्र काय माझा मित्र काय मित्र आई भाऊ भाऊ या हा? अहो, मोठे आहे ना तुम्ही तुम्हाला तशी क्लास वाटायला पाहिजे ना काय हा ठीक आहे आलो आम्ही बरं घरात लावरा तोपर्यंत आलोच आम्ही जा जा जा
मी काय म्हणते राव लांब असेल ना एकच घरी भारती भेटेल ना आपण बसून हॉटेलला गेला का राम राम मला लग्नाच्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा राम राम कधी आली मला झाली एक तास बस पुण्याला जाणार आपण यायलाच फोन लावला होता हा का अंदर आपला अंदर चला आपण बस बोलू पाहिजे रूम मध्ये बस घरामध्ये झाला ते बर्थडे व्हायला बसला बाई. आपण आहे ना आपला अजून जा आणि दमाश बिमाश घालून नाही, नाही. गावातल्या लोकांना मारा मुरा नका करू. नाही गावात जाता इथं ते जवळ बसतो लगेच येतो तू फोन का आवडला माझं घाबरवलं होतं बाई ताई आता पाहुण्यांना तरी म्हणायचं असतं की दारू भेटत नाही काय भेटत नाही पाहुणा बी गेला घेऊन पाहुण्याला पाहिलं ना तू त्या नवऱ्याला अक्कलच नाही तुला सांगते कुठे चार चौकात न्यायच्या लायकीतच नाही मोक्का आडा नाही खरंच कुठलचा आहे काय माहिती देव जाणो त्याला शिक्षित लोकांमध्ये राहायच्या कामाचा नाही तुझा नवरा आता त्या कंपनीतल्या माणसाला दारू आणायला लावली मग विचार कर किती इज्जत गेली उद्या सगळ्या कंपनीचे लोक म्हणतील अरे त्या दिनकरच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी हाफ साईज नेली होती पैसे जरी येणे दिले तो म्हणून मी फुकट पाजली काय तुला एक दिवस चालू होत नाही मी कसे दिवस करत असेल त्याच्याजवळ लावून येतो तो पहिल्यापासून सुधारला असता तू हे दिवस आलेच नसते पहिल्यापासून सुधारायचं असं म्हणजे काय सुधारल्यासारखा होता का सर बोला हा आला नाही असते एकदम मस्त झालं या का पाहुणे तो काम आणला ना त्याच्यात मला मुंग्या नव्हत्या आल्या हा ना परत तुम्हाला काम लागून एक लागेल नाही बरं झालं आपण नाही ना तुम्ही म्हणतो पहिले घरात बसायचं नाही म्हणलं मरतो घरात जर बसलो ना तिची लई कटकट राहते त्यापेक्षा आपल्या इकडे ना मस्त काम झालं एकदम परस्पर एकदम पेवणच दिलं आपल्याला नाही अहो पहिली जी आणली होती ना हं. ती जर पहिला तुम्ही अरे बापरे तुम्ही एवढी पिऊ राहिले का हा. नंतर आपला परत दुसरा हात लावून दिला नसतं म्हणून मी म्हणलं आपण थोडं साईडला बसू आपलं एकदम पाहुणे व्यवस्थित झाले ना नाही, एकदम एकदम काय आणू मी नाही हो नाही नाही नका जाऊ नका पैसे. नाही नाही चला एक काम करू जाऊ आता मस्त पैकी जेवण बिवण करू आज हे करा आता मस्त तुम्ही जेवण करा मी जर सगळं पडतो नाही हो अहो तुम्ही बी जेवण करा ना आता ते एवढं भाजी आहे एवढं मस्त नाही. पैकी एवढं प्रोग्राम आहे मध्ये सगळं येऊन बरं का आता जर तिला जर माहीत झालं ना पाहुण्याला तुम्ही एवढं ओव्हरफ्लो करून आणलं ती आता परत तिची बडबडले राहील मग ते काय करायचं इकडे नाही हो आवड नाही बोलली ती मला आता तुम्हाला काय सांगायचं पाहुणे तुम्ही जेवा नाही नाही मी आता तुम्हाला काय सांगायचं आता तुम्हाला माहिती आहे ना झालाय स्वयंपाक जेवायला चला. बाई काय तमाशा आहे हा ताई अवघडच डोक्याला ताण झाला आता हात आपण काय सांगायचं अहो, आता पण तुम्हाला पण कळत नाही का एवढी कशाला पाजायची आहे बाबाला आम्ही पाहतच नाही म्हणत होतो पण मग ते आता ते ऐकतच नव्हते ऐकतच नव्हते कोण काय करतो दिनकर उठा मला काय करता हो, 2 मिनिटं नाही, त्या उठा बाबा- उठा भेटली तिथं काय सस्तं मग उठा उठा कुठं पहिले तर मी म्हणत होतो तुम्ही एवढं घेऊ नका पाहिलं ना तमाशा होईल म्हणलो शेवटी जेवायचं ते झालं वाढू नको काहीच उपयोग झाला नाही एवढं करून वाढू सगळं. नको वाढू नको आधी का? वाढू नको निघा ना. घरात चला जेवण बिवण करून घ्या तुम्ही ना मी आता म्हणत होतो तुम्ही ना नाही, नाही. हे ना पहिले काढून द्यायची इथून मी आता तुम्ही त्या आधीचे मला कुठेच इज्जत नाही ठेवू राहिली. रस्ता काय दिसून नाही राहील मला मी आता घर कुठे आहे? तुम्हाला मी म्हणत होता एका काय म्हणा अहो, तुम्हाला काही लाज लज्जा आहे का हा, दारू पेली हात हा, हात मध्ये बरं. बसेल, आता नाही ऐकून घेणार मी तुमचं शांत काही. बाळ. हा? तिथं तिथं तुम्ही हे करू राहिले नुसते नावाचा पंचनामा करू राहिले वाढदिवस तुम्ही कुठं पाय ठेवायचे वाढदिवस त्याचा राव राव नाही येणार हा? रावरा येणार नाही फुकट्या? नाही मी म्हणलो होतो पण शेवटी आता जेवायचं तेच झालं आता जाऊ द्या मरू द्या काय आता यंदा आहे ना द्या काढून आणि याच्यानंतर वाढदिवस नाही तुम्ही मटण खा तुम्ही मटण खा मी चोर चोपतो नाही 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 आता मटण पिठं काही नसेल आता तुम्ही एक काम करा तुम्ही निघा घरी आणि आता परत आहे ना बोलवायचं नाही याची पाहुणे नाही याची उपाधी करून घ्यायची नाही तुमच्या घरी निघा तुम्ही हे करा ना मग हे मटण बांधून घे ना आपल्या घरी मटण बांधून देऊ हम्म. 12 महिन्याचं राशन मी घेते ना बांधून बांधून दे बांधून लास्ट अहो, तुम्ही डोक्यावर पडले नाही का हो? एवढे पाहुणे आपण म्हणतो जाऊ द्या मेवणा आहे, मेवणा आहे, मेवणा आहे, मेवणा पाठ डोक्यावर हागायलाच निघाला आता घर गेला खाईल मी ते नाही नाही घरी बिरी काही नाही तुम्ही निघा आता पहिले हा. आमच्या डोक्याला लय ताप करून दिला तुम्ही पाहुणे आपलं नाही तुम्ही- होतं त्यात ते येऊन जेवण करणार. तुम्ही मागून खाता का मग ते नंतर ते पहिले निघा, तुम्ही निघा. खर्च केला हा ना आपल्याला फुकट असतं खायला लागतं फुकट खाल्ला काही असं होत राहतो पण स्वस्त महाग राहत नाही तिथे काही आणि यांनी कोणते भाव माहिती आहे चला घरी मारा तुम्ही हो. निघा तुम्ही निघा. निघा, निघा. इकडे, इकडे. इकडे इकडे तुम्ही निघा आता चला निघा तुम्ही आता त्याला तो पहिले आता तो परत पहिले येऊ नका, भेटू द्या. आम्हाला काही चिकन पाणी देऊ तो नका. पहिले भेटू द्या एकदा. हा? तो पहिले भेटू 2-4 द्या क्विंटलचं वजन तुमचं लोटलं बी जाऊ राहिलं का फुकटचं खाऊ खाऊ वेगाने स्वयंपाक आणलाय काही येते हो मी ती पिशवी घेऊन जा की पिशवी पिशवी घ्या आणि तुम्ही एकदाच निघा आमच्या डोक्याला ताण करून दिला काय डोक्याला ताण आहे बाबा ताण तुम्हाला काय करायचं प्यायला जायची काहीच करायचं नव्हती पण म्हणलं आता थोडक्यात आले म्हणलं पाहुणे काय किती केला म्हणलं घेऊन म्हणलो दिवस बंद पडला किती खर्च केला खर्च काय नाही थोडक्यात झाला पण म्हणते ना हे झाला असेल 2-3 हजार रुपये 2-3 हजार खर्च झाला जाऊन गेला आता काय 17ची बॉटल किती 1780 रुपये संत्र नाही म्हणते ना ते त्यांनी दुसरा कंपा मागवला होता रोमन ओळखायचं पाहिजे म्हणे रोमन वडका त्याला स्पेलिंग विचारायचं त्याला स्पेलिंग आले असतं का रोमन वडक्याची स्पेलिंग नाही काही नाही पण आता आपल्याकडे म्हणलो कधी नव्हतं पैसे अक्कल आणि रोमन वडका पैसा मध्ये जाऊ दे म्हणलो चला आता आपल्याकडे कधी झाले ते गेलं खर्च आपण एवढं तमाशे करतील आता कंपनीतल्या लोकांसमोर किती इज्जत गेली मेवण्याची त्यांची सगळीकडे इज्जत गेली आता काही बोलायला जागाच नाही राहिली जाऊ दे मरू दे आता जाऊ दे, घ्या जेवण करून, चला. चला